महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजना आणि त्यामधील शिष्यवृत्ती अर्ज. आता जर तुम्ही शिष्यवृत्ती अर्ज भरला असेल किंवा भविष्यामध्ये भरायला जाणार असाल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेऊन जर तुमचा शिष्यवृत्ती अर्ज भरणार असाल, तर तुमचे पैसे कधी येणार, कधी येणार तुमची शिष्यवृत्ती, याबद्दल सगळ्यांनाच प्रश्न पडतो. आणि ती शिष्यवृत्ती जी आहे, जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरला किंवा जर भरला असेल, तर तुम्ही ह्या ज्या प्रोसेस केल्या तर सरळ जे पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि या संबंधितचा जी आर आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मंडळाने केलेला आहे. आता यामध्येच तुमची जी बांधकाम कामगार योजना आहे, यामध्ये खूप साऱ्या लोकांना एक प्रश्न पडलेला असतो की आमचा फॉर्म जो सारखा पेंडिंगमध्येच पडतो आणि काही लोकांचा पेंडिंगमध्ये पडून 2-3 वेळा जो फॉर्म जो आहे तो अस्वीकार करण्यात येतो किंवा डिसअप्रूव्ह करण्यात येतो आणि त्यांना ज्या योजनेपासून वंचित ठेवलं जातं आणि या योजनेचा लाभ दिला जात नाही. तर आता महाराष्ट्र सरकार आपल्याला कसा फॉर्म भरायला सांगते आणि कशा प्रकारे ती जी फॉर्म करण्याची प्रोसेस असते त्यांची जी असते, अशा प्रकारे एक महाराष्ट्र सरकारने आपल्याला ऑफिशियल न्यूज दिलेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे की बांधकाम कामगार जो आहे त्याच्याकडे कोणती कागदपत्रे असली पाहिजे. कारण सगळ्यात महत्त्वाची कागदपत्रे आहेत, ती कागदपत्रे कोणती असली पाहिजे, त्यांनी कोणत्या प्रोसेसने जो फॉर्म आहे तो फॉर्म भरलेला असावा आणि त्याच प्रकारे तो बांधकाम कामगार कुठे काम करतोय, कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्म भरतोय आणि कोणत्या वेळी फॉर्म भरतोय, यावरती हे संपूर्ण गोष्टी डिपेंड्स असतात. पण या तुम्ही जर संपूर्ण गोष्टी बरोबर केल्या असतील आणि तरी देखील या कामगार योजनेअंतर्गत तुम्ही जो स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय, ती स्कॉलरशिप अजूनही तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाहीये, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, काय करण्याची गरज आहे, ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सविस्तर कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जो आहे तो पळवून पाहू नका, कारण पळवून पाहिलं तर तुम्हाला काहीही माहिती तुमच्या हाती लागणार नाही आणि तुम्ही फक्त रिकामे मोकळे हा व्हिडिओ बघून कुठल्याही प्रकारचे जे नॉलेज आहे या योजनेअंतर्गत, ते कुठल्याही प्रकारचं नॉलेज न घेताच योजनेतून बाहेर पडणार आहात. आणि जर तुम्ही तुमचे हे 10 मिनिटाकडे पाहत असाल, जर तुम्ही या 10 मिनिटांच्या व्हिडिओकडे असं बोलत असाल की आपला वेळ वाया जाईल, तर नक्कीच तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवलं जाईल. कारण आजचा हा व्हिडिओ फक्त टाइमपास करण्यासाठी बनवलेला नाही आहे. कारण आपल्या एक चॅनलवरती फक्त आणि फक्त बांधकाम कामगार योजना आणि या संपूर्णतः महाराष्ट्रातील सरकारी योजना आहेत याबद्दलची जी सखोल माहिती असते, सखोल बातमी असते की आपल्या ज्या अधिकारी आहेत किंवा आपल्या सरकारमध्ये काय चालतं, कशी प्रोसेस असते, या संबंधित संपूर्ण जे आहे ते डिकोड करूनच हा व्हिडिओ बनवला जातो. आणि या व्हिडिओला डिकोड करण्यासाठी आम्हाला 1-1 ते 2-2 हप्ते देखील जात असतात आणि त्यावेळेसच हा व्हिडिओ बनवला जातो. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या जीवनातील तुमच्या आजच्या दिवसातील 10च मिनिटं द्या आणि व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहून घ्या. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर लवकरात लवकर लाईक करून सबस्क्राईब करा आणि आपल्या बांधकाम कामगार मित्रांमध्ये व्हिडिओला शेअर करा. आता ज्यामध्ये आपलं महाराष्ट्र सरकार काय सांगतं किंवा प्रत्येक जणाला पडलेला प्रश्न काय असतो, आमची जी शिष्यवृत्ती आहे किंवा कधी येणार शिष्यवृत्तीचे पैसे, असं प्रत्येक जणाला वाटतं. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की याची प्रोसेस कशी असते. यामध्ये पहिली स्टेप असते ती म्हणजे फॉर्म भरण्याची. आता तुम्ही फॉर्म तर भरलाच असेल व्हिडिओ पाहताय म्हणल्यावर. जर तुम्ही विदाऊट फॉर्म भरता व्हिडिओ पाहत असाल तर खूपच छान. तुम्ही भविष्यामध्ये चुकी होऊ नये यासाठीच हा व्हिडिओ पाहत आहात. आता त्यानंतर दुसरी स्टेप असते, एक तारीख निवडायची. तारीख केव्हा निवडायची असते, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाताल त्याच दिवशी तुम्हाला तारीख ही निवडायची असते. त्यानंतर तिसरी स्टेप काय असते, तुम्हाला ज्या दिवशी जी तारीख निवडलेली आहे, आता तारीख निवडते नाही, तुमची जी स्वइच्छा आहे तुम्ही त्या स्वइच्छेनेच तारीख निवडायची असते. ज्यावेळेस तुम्हाला टाईम मिळेल किंवा सुट्टी असेल त्याच दिवशी तुम्ही ती तारीख निवडायची आहे. आता आपला तिसरा मुद्दा काय असतो, तुमची जी मूळ कागदपत्रे आहेत. आता घरच्यांना किंवा कामगारांना वाटतं की घरी आमच्याकडे 2-2, 3-3, 4-4 थप्प्या भरून कागदपत्रे आहेत, तर ती सगळी घेऊन जायची का? तर तसं नाही. व्हिडिओमध्ये कमेंट असतात अशी, आमच्याकडे एवढे कागदपत्रे आहेत, डझन आहेत, 2 डझन आहेत, सगळे घेऊन जायचे का? तर किती न्यायचे? तर अशा लोकांनी काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म जो ऑनलाईन भरला होता, ऑनलाईन भरताना जेवढी कागदपत्रे तुम्ही त्या ठिकाणी भरली होती, त्या ठिकाणी प्रिंटरद्वारे अपलोड केली होती, ती संपूर्ण कागदपत्रे घेऊन जायची. आणि जर तुम्ही त्यामधील एकही कागद घरी ठेवला किंवा त्या ठिकाणी हजर केला नाही आपल्या अधिकाऱ्यांसमोर, तरी देखील तुमचा जो लाभ आहे तो तुम्हाला दिला जाणार नाही आणि त्याच दिवशी तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह करण्यात येईल आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवलं जाईल. त्यामुळे जे तुम्ही कागदपत्रे ऑनलाईन फॉर्म भरताना भरली होती किंवा अपलोड केली होती, ती संपूर्ण कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या
जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जिल्हा मोठा असेल तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी सांगितलं असेल, त्या ठिकाणी जाऊन ते संपूर्ण कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय. त्यानंतरच मला एक व्हिडिओमध्ये कमेंट आली होती, त्या ठिकाणी परीक्षा होते का? म्हणजेच आमच्या मुलाची, मुलीची किंवा स्वतः कामगाराची परीक्षा होते का? तर असं काहीही होत नाही. परीक्षा, तुम्हाला प्रश्न असं काहीही विचारलं जात नाही. फक्त आणि फक्त तुमची जी कागदपत्रे आहेत, ती कागदपत्रे खरी आहे की खोटी आहेत, त्यावरती दिलेली माहिती खरी आहे की नाही, तुमचा कागदच असेल किंवा तुमचा जो महत्त्वाचा डॉक्युमेंट असेल, तो क्लिअर दिसतोय का, अंधुक किंवा ब्लर तर दिसत नाही ना, याची खात्री केली जाते. आणि जो कामगार असेल, नोंदीत आणि सक्रिय पाहिजे, म्हणजेच ॲक्टिव्ह अँड रजिस्टर्ड कामगार पाहिजे. तो कामगार त्या ठिकाणी हजर पाहिजे आणि त्याची जे हाताची बोटे असतात, हाताची बोटे, त्याच्या हाताच्या बोटांचं व्हेरिफिकेशन घेतलं जातं. हे कशासाठी घेतलं जातं, की जो बांधकाम कामगार आहे, तो खरंच ॲक्टिव्ह आणि रजिस्टर्ड आहे. आता असं होऊ नये, पण 2018 किंवा 2020च्या मध्ये एक न्यूज आली होती. माझ्याही लक्षात नाही, पण तुम्हाला सांगण्याची गरज आहे. ज्यामध्ये जे बांधकाम कामगार होते, ते मृत पावले होते. तरी देखील त्यांच्या नावाखाली त्यांची घरची मंडळी किंवा जे नालायक अधिकारी असतात, ते नालायक अधिकारी त्यांच्या नावाखाली या योजनेचा लाभ घेत होते. आणि त्या मृत अधिकाऱ्यांच्या नावावरती योजनेचा लाभ घेतल्याने महाराष्ट्र सरकारचं जे बजेट आहे, ते बजेट खोळंबत होतं, अडथळा पडत होता. आणि जे खरे आणि ज्यांना खरंच गरज आहे, खरे आणि गरजूवंत गरजूवंत जे कामगार आहेत, त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ हा जातच नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे व्हेरिफिकेशनचा सिस्टम आणलंय. आणि हे व्हेरिफिकेशन सिस्टमचा असा एक फायदा होतो, तो खरंच बांधकाम कामगार आहे का, खरंच तो व्यक्ती आपल्या महाराष्ट्राचाच आहे का, डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र अँड नॅशनलाइज ऑफ इंडिया आहे का, याची खात्री करण्यासाठीच महाराष्ट्र सरकार जे आहे, ते व्हेरिफिकेशनचं सिस्टम घेऊन आलेलं आहे. त्यानंतरच आता आपल्याला जाणायचं आहे, की जे पैसे आहेत ते सरळ बँकेत कसे जमा होणार. पण यामध्ये 90% कामगार एकच चुकी करतात आणि त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जात नाही. आणि एकाच कारणामुळे, हे एकच कारण आहे, की ज्यामुळे त्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह होतो. आणि मी ते प्रत्येक व्हिडिओमध्ये देखील समजावून सांगतो. तरी देखील वारंवार जो कामगार आहे, तो तीच चूक करतो आणि कमेंट बॉक्समध्ये येऊन त्याचाच तो रोना करतो. ती म्हणजे काय? आता जो कामगार आहे तो त्याच्या मुलाचा फॉर्म भरतो किंवा मुलीचा फॉर्म भरतोय. तो कामगार काय करतो, त्या ठिकाणी फॉर्म भरताना जे बँक खातं असतं किंवा बँक डिटेल्स असतात, ते त्या मुलाच्या अपलोड करतो. त्या ठिकाणी मुलाच्या बँक डिटेल्स अपलोड करतो. पण असं काहीही करायचं नाही, कारण जी रक्कम आहे ती सरळ बँकेत पैसे जमा केव्हा होतात, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना कामगाराचं बँक डिटेल किंवा कामगाराची जी आपलं बँक पासबुक असतं, त्याची प्रिंट जोडलेली असते तेव्हाच. कारण महाराष्ट्र सरकार सांगतंय, ही जी योजना आहे, ही बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी, त्यांच्या पहिल्या 2 अपत्यांसाठी, त्यांचं उज्ज्वल भविष्य आणि शाळेचा खर्च वाचवण्यासाठी. कारण जो बांधकाम कामगार आहे, त्याला पगार हा खूप कमी असतो आणि या कमी पगारामुळेच त्यांच्या मुलांचं उच्च शिक्षण होत नाही. आणि त्यांचं एकच धोरण आहे, की या ठिकाणी जो राजाचा मुलगा आहे, तो या ठिकाणी राजा नाही झाला पाहिजे. या ठिकाणी स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या मनोबलाने वाक्या रंकाचा मुलगा देखील राजा झाला पाहिजे, असं आपल्या महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो, की ज्यावेळेस तुम्ही तुमचा क्लेम भरणार असाल किंवा तुमचा जो स्कॉलरशिपचा अर्ज भरणार असाल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्वतः कामगाराची बँक डिटेल त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. आणि तुम्हाला तुमचा विद्यार्थी, तुमचा मुलगा, मुलगी याची बँक डिटेल अपलोड करायची नाही. जर तुम्ही अशी चुकी केली असेल, तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आता आपण बोलूया, जर तुमच्याकडून ही घोडचूक झालेली आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? तुमचा जो फॉर्म आहे, तो एडिट करता येईल का? किंवा ज्या बँक डिटेल्स आहेत, त्या बँक डिटेल्स एडिट करता येतील का? तर आपण आता या विषयावरती चर्चा करणार आहोत. पण आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कारण यानंतर मी तुमच्यासाठी खूप वाईट गोष्ट सांगणार आहे. ती तुम्हाला ऐकता येणार नाही. आणि जर ती वाईट गोष्ट ऐकली आणि जर तुम्ही भविष्यात परत तीच चूक केली, तर त्या चुकीपासून वाचण्यासाठीच तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला देखील शेअर करायचं आहे, की जेणेकरून मी ज्यावेळेस पुढच्या वेळेस एक नवीन अपडेट येईल आणि व्हिडिओ टाकेल, तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तर चुकी काय आहे? तुम्ही जो फॉर्म भरला आहे आणि त्यामध्ये जर बँक डिटेल्स तुम्ही जर चुकीच्या भरल्या असतील, तर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाणार नाही. यावर्षी तरी तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि तुम्हाला या योजनेच्या लाभार्थी जी रक्कम मिळत असते
लागते ती रक्कम मिळणार नाही. कारण महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी सांगितलेलं असतं, तुमचं जे बँक खातं आहे ते स्वतः कामगाराचंच टाकायचं, त्याच वेळेस पैसे मिळतात. पण लोकं काय करतात, व्हिडिओ संपूर्ण पाहत नाही. व्हिडिओ पळू-पळू पाहतात आणि त्यामुळेच त्यांना ह्या घोडचुका होतात त्यांच्याकडून आणि योजनेपासून वंचित राहावं लागतं. त्यामुळेच मी तुम्हाला प्रत्येकाला सांगत असतो, व्हिडिओ शांतरीतीने पाहत जा आणि मी सांगतोय ती संपूर्ण बातमी तुम्ही तुमचा फॉर्म भरताना इम्प्लिमेंट करत जा. मी जी सांगितलेली प्रोसेस आहे, तुमच्यासाठीच मी एवढी किचकट प्रोसेस आणतो आणि एवढं तुमच्यासाठी व्हेरिफिकेशन करतो. त्यानंतरच व्हिडिओ बनवतो, पण तुम्ही त्याकडे काहीही लक्ष देत नाही. तर पुढच्या वेळेस आता तुम्हाला काय करायचंय, जर ह्यावेळेस चूक झाली असेल, तर यावर्षी तरी तुम्हाला लाभ मिळणार नाही. पण पुढच्या वेळेस फॉर्म भरताना तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, की जेणेकरून भविष्यात तुम्हाला पुढच्या वेळेस हा लाभ मिळालाच पाहिजे. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला ते प्रत्येक प्रश्न कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आपल्या या चॅनलवरती दिलं जाईल. त्याच प्रकारे जर अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल, तर तुम्हाला आधी व्हिडिओला लाईक करावं लागणार आहे आणि सबस्क्राईब करावं लागणार आहे. तरच तुमचा जी कमेंट आहे, तुमचा जो प्रश्न आहे, तो मला मिळेल. अन्यथा तुम्हाला तुमचा प्रश्न ऐकायलाच येणार नाही, तुम्हाला दिसणारच नाही आणि तो हाईड होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, की जेणेकरून तुमची कमेंटही मला मिळेल आणि वेळोवेळी टाकलेला व्हिडिओ जो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तर भेटूया पुढच्या एक सगळ्यात सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.